मुकेश शहाणे यांना आणखीन एक धक्का बसलाय, कारण दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 29 मधून ते आता निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। दीपक बडगुजर यांची प्रभाग 25 मधून मात्र त्यांनी माघार घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रभाग 25D मधून त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलं गेलंय। दीपक बडगुजरांची ही माहिती आहे। दीपक बडगुजर सुधाकर बडगुजरांचे पुत्र आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊया किरण कोटुरे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून आपण या संदर्भात माहिती घेऊया। किरण, 25 प्रभाग आणि 29 प्रभाग असे दोन प्रभागांमधून त्यांनी अर्ज दाखल केलेला होता, मात्र आता ते 25 मधून नाहीयेत, 29 मधून निवडणूक लढवतायत। त्यामुळे आता या निर्णयामुळे नक्की काय होईल आणि 25 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं मुख्यमंत्र्यांचीच म्हणणं होतं, असं देखील सांगितलं गेलंय। तर नक्की ही चुरस कशा पद्धतीची असणार आहे? याच 29 प्रभागावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता। याच प्रभाग 29 मधून दीपक बडगुजर आणि मुकेश साहने या दोघांनाही अर्ज दाखल केलेला होता आणि दोघांनाही भाजपकडनं एबी फॉर्म मिळालेले होते। पण मुकेश साहने यांचा अर्ज अवैध ठरला। ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। दीपक बडगुजर यांनी 2 ठिकाणी आपले अर्ज दाखल केले होते, प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मधून त्यांनी आपले अर्ज दाखल केला होता। पण मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री गिरीश महाजन यांची चर्चा करून दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25 मधून आपली जी उमेदवारी अर्ज मागे घेतलेली आहे। पण अद्याप मुकेश साहने आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। 29 मधूनच मी निवडणूक लढेल अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश साहने अशा पद्धतीची लढत जो आहे तो या ठिकाणी होईल। नक्की, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।